परभणीत काल झालेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर आता राजकारण्यांची खरं तर परभणीला भेट देणे सुरू आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आज परभणीला आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांनी आता काही वेळापूर्वी बैठक करून आता बाहेर निघालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। जानकर साहेब, कालची घटना ऐकली किंवा पाहिली असेल तुम्ही, आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, काय नेमकी घटनेविषयी माहिती तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आणि काय स्थिती आहे असं वाटतं? जी घटना घडलेली आहे, एक बाबासाहेबांचं संविधान हे सर्व देशातल्या सर्व समतामूलक समाजाच्या हिताचं आहे, ते कुणाचं एकट्याचं हे नाही आणि त्याच्याबद्दल असे अवहेलना होणं म्हणजे सर्वाचा तुमचा आमचा सर्वाचाच अपमान आहे। ही गोष्ट योग्य नाही म्हणून, परंतु आपण एखाद्याचं नुकसान वगैरे होता बी याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ती झालेलं आहे। त्याच्याबद्दल कलेक्टर महोदयांना म्हटलं की त्यांचं तात्काळ पंचनामे करा आणि त्यांना जी काय मदत करता येईल राज्य शासनाच्या वतीने ती करण्याचा प्रयत्न करावा। आणि माझी विनंती आहे दोन्ही समुदायांना किंवा आपण एका संयमानं चाललं पाहिजे। महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। इथं जातीय धार्मिक तेढ होता कामा नये। ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, समजा आपलातून झाला असेल बाबा हे कुणी केले का जाणून बुजून, त्याचं बी इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। हू इज द रिमोट कंट्रोल ऑफ दॅट सिस्टम, म्हणजे नुसतं आपण स्पून हातात धरून नाही, हँड कोण आहे ह्याच्याही पाठीमागे आपण चेकिंग केलं पाहिजे। की प्रशासनाला राज्य सरकारला माझी आमची विनंती आहे की आपण माध्यमातून जी सत्यता काय आहे ती बाहेर आणण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या आमच्या व्यापारी बांधवांचं काही नुकसान झालं आहे त्यांना देखील ती न्याय देण्याची भूमिका करावी। आणि बाबासाहेबांचं संविधान हे आमचा आत्मा आहे, सर्व बहुजन समाजाचा, सर्व समाजाच्या देशाच्या हिताचा आहे, त्यालाही पायमल्ली होता कामा नये याची आमची भूमिका आहे। काय वाटतं तुम्हाला, ते स्पूनच्या पाठीमागे हात नेमकं कोणाचा असावं? आता त्याच्याबद्दल हे इन्व्हेस्टिगेशन करणं हे शासनाचं काम आहे, राज्य सरकारचं, आणि मला वाटतं त्याच्याबद्दल पोलीस प्रशासन आणि कलेक्टर ऑफिस हे आपले योग्य ती दखल चांगली घेण्याचा प्रयत्न करतात। मी आत्ताच कलेक्टर साहेबाशी बोललो, ज्यावेळेस त्यांनी ही गोष्टी घडल्या काही आता आमच्या व्यापारी बांधवाचं त्यांना भेटलो त्यावेळेस ते म्हणले की साहेब आमचं हे प्रशासनाने डिले केलं। प्रशासनाला विचारलं तर प्रशासन म्हणले त्यावेळेस ॲक्शन घेतली असते, लोक काय म्हणले असते व आमच्यावर अत्याचार करतात, मग संविधानाचं असं पायमल्ली होऊन आम्ही जर हे आंदोलन करायचं नाही का, म्हणून प्रशासनानं संयमाची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे व्यापारी बांधवांना देखील माझी विनंती आहे आणि आपल्या आंबेडकरी जनतेला देखील दोघांच्याही समन्वयातून मार्ग काढून आपण संविधानिक मार्गाने गेलं पाहिजे, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे। आणि जनतेला विनंती करेन परभणीतल्या की आपण आत्ताही भूमिका न करता संयमाच्या भूमिकेतून आपण गेलं पाहिजे। प्रशासनानं काल मावळ भूमिका घेतली असं बोललं जात आहे, अनेक टीकाही त्यांच्यावरती होते, तुम्हाला वाटतं का त्यांचा निर्णय योग्य होता किंवा चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळलंय का एकूणच कालचा प्रकार? नाही, असं प्रशासनावर देखील दोन्ही बाजूने दबाव होता। त्यांनी जी योग्य निर्णय घेतलेला आहे त्यात काही चूक म्हणता येणार नाही, कारण कलेक्टर आणि SP ची भूमिका आहे ती शेवटी मला वाटते IG ने देखील इंटरफिअर केला आणि सर्वांच्या दृष्टीने संयमानं घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आज काही लोकांचं इन्व्हेस्टिगेशन ते देखील चालू आहे, म्हणजे ह्या दृष्टीनं प्रशासन करते ते योग्य भूमिका करते, त्याबद्दल आपण नाराज होणं काही गरजेचं नाही। जानकर साहेब, आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरू झालेले आहेत। खासदार संजय जाधव असतील किंवा राज्यसभा खासदार फौजिया खान असतील, या दोघांनी काल दिल्ली येथून व्हिडिओ पाठवला इथं आणि त्यांनी आरोप केला आहे की हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाच्या वेळीच नेमकं ही घटना घडली आणि त्याला आता काही वेळापूर्वी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या दोघांवर गुन्हा दाखल करा, आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरू झाल्या आहेत। माझं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधीनं अशा वेळेस संयमाची भूमिका घेतली पाहिजे। आपण एक हेनं काय केलं त्यानं केलं हे न करता, दोघांनाही माझी त्यांना विनंती आहे, ते विजयी खासदार आहेत, मी पडीक खासदार आहे, परंतु जनतेच्या दृष्टीने मी सांगेन की संयमाच्या भूमिकेतनं गेलं पाहिजे। आपण त्यात न वाटवता मिटवलं कसं पाहिजे, वाढवलं न पाहिजे, त्यावेळी मिटवलं पाहिजे, या भूमिकेत आपण राहिलं पाहिजे। महादेव जानकरांचं काय आव्हान असणार आहे परभणीकरांना? काही नाही, परभणीकरांनं शांत चिल्लानं बुद्धाच्या मार्गानं चालावं ही माझं त्यांना विनंती असेल। सर्वांनी शांततेनं चालावं, यातून शांततेनंच मार्ग निघतो, आतताईपणानं मार्ग निघत नाही, मग शांततेनं चालावं हीच आमची शिकवण आहे, त्या दृष्टीने आपण गेलं पाहिजे। आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले तुम्ही, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्या, तर इथून पुढे काय कार्यक्रम असणार आहे? शहरात कुठं भेट देणार आहात का? जखमी आहेत, जखमींना कुठे जाऊन भेटणार? काही लोकांना भेट देऊन आलेलो आहे, काही दुकानांची पाहणी देखील करून आलेलो आहे। आता भेटायचं नाही, कलेक्टर साहेबाशी बोललो, कलेक्टर SP ॲडिशनल SP साहेबाशी माझं बोलणं झालं, त्यांच्याकडून मी अहवाल घेतला आणि संबंधित प्रशासन योग्य लेवलनं करतं आहे असं मला वाटतंय। त्यामुळे जनतेला मी एवढंच सांगेन की शांततेच्या मार्गाने चालावं ही माझी नम्र विनंती आहे। बुद्धाच्या मार्गाने चालावं असं सूचना या ठिकाणी परभणीकरांना महादेव जानकर यांनी केली आहे, तर प्रशासन योग्य दिशेनं तपास करेल असं विश्वास या ठिकाणी जानकर यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.